नमस्कार भावा बहिणींनो, तर चला आज आपण वजडी मसाला करू गावठी पद्धतीनं. एकदम सोपी पद्धत आहे करायची. त्यासाठी बघा इथं वजडी चांगली अशी स्वच्छ साफ करून घेतली बघा. एकदम पांढरी चिप्पट झाली वजडी आपली. ह्याच्यात मी आतड्या बी घेतल्यात, पण आतड्याला मी आता कापून घेतलेलं नाही, साफ करून घेतलेत आणि पाण्यात टाकलेत बघा. अर्ध भगुनं पाणी घेतलंय, त्याच्यामध्ये हे वजडी आणि आतडी टाकून घेतली. आता बघा ह्याच्यात अर्धा चमचा आपण हळद पावडर टाकून घ्यायची, मीठ टाकून घ्यायचं अर्धा चमचा, म्हणजे पोहे खायच्या चमचा अर्धा चमचा टाकून घ्या. मीठ आणि हळद हाताने थोडं मिक्स करून घ्या. आता ह्याला आपण थोडंसं शिजवून घेऊ, म्हणजे ह्याची वास बी जाते, वजडी चांगली स्वच्छ अशी साफ होती. तर बघा आता ह्याला आपण ठेवलंय शिजायला. आता मस्त अशी उकळी आली. आता ह्याला 5 मिनिट उकळी आल्यावर शिजवून घ्यायचं. आता ह्याला मी चाळणीत ठेवून 2दा-3दा धुवून घेणार आहे, नळाखालीच धुवायची. आता बघा एक इथं काळी इलायची म्हणजे मोठी इलायची एक घातली, 1 इंच दालचिनीचं तुकडं, 1 जावित्रीचं फूल घातलंय आणि इथं बघा एक हिरवी इलायची घातली म्हणजे छोटी इलायची, आणि 5 ते 6 लवंगा आहेत त्या, अर्धा चमचा जिरं घातले. सगळे मसाले चांगले फुलले की ह्याच्यात आपण आलं लसणाची पेस्ट घालून घेऊ. 1 चमचा थोडीशी जास्तच आहे कुटल्याला घातली बघा मी आलं लसूण. मस्त असं आता आलं लसणाला व्यापून थोडंसं तळून घेऊ कलर बदलूस तर. मग ह्याच्यात आपण मध्यम आकाराचे 2 कांदे घालणार आहोत. अशा पद्धतीनं तुम्ही वजडी मसाला केला का नाही अजिबात उग्र वास तर येणार नाही, खायला इतकी टेस्टी लागते, एकदा करून बघा. आता मध्यम आकाराचे कांदे आपण मध्यमच कापून घेतलेत. आता ह्याच्यात घालून घेऊ आणि मस्त असं थोडंसं सॉफ्ट होऊस तर ह्याला म्हणजे मऊ होऊस तर थोडंसं तळून घ्यायचं. बघा आता थोडासा हे झालेत आपले कांदे मऊ. आता ह्याच्यात आपण 4 हिरव्या मिरच्यामधून तुकड्या केल्यात म्हणजे उभ्या चिरल्यात आणि थोडीशी कोथिंबीर घालून घेतली बघा. मस्त असं आता ह्याला बी थोडंसं आपण परतून घेऊ, म्हणजे 1-2 मिनटं परतायचं. आता बघा ही वजडी मी आहे ना नळाखाली ह्याला 2दा-3दा मस्त अशी धुवून घेतली बघा. आणि हे आतड्याचे तुकडे केलेत, अजिबात ह्याच्यात घाण बिन काही नाही, एकदम मस्त निर्मळ साफ झाली. आता बघा ह्याच्यात ही वजडी घालून घ्यायची. उकळी काढल्यावर वजडीला चांगली धुवून घ्या. आता ह्याच्यात आपण वजडीला कांद्याबरोबर थोडंसं आपण फ्राय करून घेऊ. मग ह्याच्यात मसाले घालायचे, मसाले जास्त घालायचे नाहीत, एकच नंबर लागते चवीला. तुम्ही एकदा करून बघा, नक्कीच आवडणार आहे तुम्हाला ही वजडी मसाला. तर बघा आता ह्याच्यात सगळ्यात आधी आपण काय करायचं, 1 चमचा भरून धन पावडर घालून घ्यायची, पाव चमचा ह्याच्यात हळद पावडर टाकून घ्यायची. हे आपला काळा मसाला आहे बघा, पोहे खायच्या चमच्यानं 1-1.5 चमचा घाला, तुम्हाला जितकं तिखट लागते आवडतंय तेवढं. मीठ टाकून घ्यायचं, जरा कमी टाका, आपण वजडीला उकळताना ह्याच्यात थोडं मीठ टाकलेलं आहे तर थोडं लक्ष असू द्या, मीठ थोडं कमी घालून घ्या. आणि सुक्की करायची आपल्याला, जास्त पातळ वजडीचा रस्सा करणार नाही तर मीठ थोडं कमीच लागते, तुमच्या टेस्टच्या हिशोबानं तुम्ही मीठ टाका. मस्त असं आपण ह्याला थोडंसं मिक्स करून घेतलं. आता ह्याच्यात मोठ्या गिलासानं 1 गिलास गरम पाणी घालून घेऊ. ह्याच्यावर झाकून आपण ह्याला थोडंसं शिजवून घ्यायचं, वजडी एकदम मऊ शिजूस तर शिजून घ्या. बघा ह्या अशा पाणी घातल्यावर तुम्ही एकदा मीठ टेस्ट करा, कमी वाटलं तर टाकून घ्या. आधी ह्याच्यात आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेऊ, मग ह्याच्यावर आपण झाकू. आवडत असला व्हिडिओ तर तुमच्या मित्रमंडळीला पाठवत जावा, व्हिडिओला लाईक करत जावा, गावठी रेशमाला सबस्क्राईब करा. मस्त असे आपण ह्याच्यात कोथिंबीर बी मिक्स केली. आता झाकून 20 मिनिटं ठेवणार आहे मध्यम आचेवर. मध्ये आपण झाकण काढून हलवायचं बरं का, नाही तर ठेवून देताना करपून जाईल वजडी. आता बघा मस्त असं आपण ह्याला पाणी बी थोडं आटलंय आणि वजडी बी मी आधी टेस्ट केली बघा, तर शिजली, मऊ झाली आपली वजडी, कारण आपण ह्याला उकडून बी घेतलेली ना तर लवकरच मऊ होती. तर बघा मस्त असे आपण ह्याच्यात बघा एवढं पाणी आहे. एवढं राहायचं असलं, तुम्हाला रस्सा पाहिजे असलं तर ठेवा ज्वारीच्या भाकरीबरोबर खायला. सुक्की खायची असली तर आणि थोडंसं गॅस फास्ट करून ह्याला शिजवून घ्या. बघा अशा पद्धतीनं मी शिजवली, एकदा नक्की करून बघा. आवडला व्हिडिओ तर लाईक करा. धन्यवाद.